हॅलो फ्रेंड्स, आज आपण होममेड पिझ्झा करणार आहोत। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये किंवा जे घरात आहे त्या साहित्यामध्येच आपण हा पिझ्झा करणार आहोत। तर पिझ्झा हा मला तर खूपच आवडतो, त्यामुळेच मी आज इथे पिझ्झा बेस आणलेला आहे। मार्केटमध्ये आज सहज हे पिझ्झा बेस उपलब्ध होतात। तर हे पिझ्झा बेस एका पॅकेटमध्ये 2 असतात, तर दोघंही मी इथे केलेले आहेत। त्याआधी मी इथे बटर लावून घेतलेलं आहे पिझ्झा बेससाठी आणि त्यात टोमॅटो सॉस लावलेला आहे। आणि ते नसेल तर तुमच्याकडे पिझ्झा सॉस असतो बघा, तो देखील तुम्ही लावला तरी चालणार आहे। आणि त्यानंतर आपण हे छानपैकी पसरवून घ्यायचं आहे, सगळ्या बाजूने सारखंच लागलं पाहिजे। आणि त्यानंतर आपल्याकडे ज्या भाज्या असतील तुमच्याकडे ते शिमला मिरची, कांदा, टोमॅटो जे असेल तुम्ही ते त्याच्यावर टाकून टॉपिंग करू शकतात। तर मी इथे कांदा लावलेला आहे वरतून, त्यानंतर इथे टमाटा देखील मी लावून घेणार आहे। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे, खूप छान होते, चविष्ट अशी बनते। 2 ते 3 मिनिटांमध्ये सहज होऊन जातं। एखाद्या वेळेस ट्राय करायला काही हरकत नाही। तसेच पिझ्झा बेस सोबत मी अमूल चीजचं क्यूब देखील आणलेलं आहे। एका पिझ्झा बेससाठी 1 अमूल चीजचं क्यूब भरपूर होऊन जातं, त्यामुळे हे प्रमाण लक्षात ठेवा। 1 पिझ्झा बेस तर 1 अमूल चीजचं क्यूब, हे अतिशय परफेक्ट असं प्रमाण आहे। खूप छान लागतं बघा चवीला, तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। आता हे चीज मी ह्यावरती किसून घेतलेलं आहे। पूर्णपणे सगळ्या बाजूने हे चीज लावल्यानंतर यावर तुम्ही ऑरेगॅनो किंवा चिली फ्लेक्स देखील टाकू शकतात। आता गॅसवर आपण लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे। तवा अगदी 2च मिनिट तापवलेला आहे, खूप जास्त गरम तवा नको, नाहीतर हे खालून जळण्याची खूप शक्यता असते। अगदी 2-3 सेकंद आपण तवा तापवल्यानंतर त्यावरती आपण हा पिझ्झा बेस ठेवून घ्यायचा आहे। त्यात थोडंसं बटर लावायचं आहे। बटर लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी पण चालणार आहे। आणि यावर झाकण ठेवायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मंद गॅसवरती हा पिझ्झा बेस शिजून तयार होतो। वरचं जे काही चीज असतं ते सगळं मेल्ट होऊन जातं। तर फ्रेंड्स, खूप छान आणि अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना हे नक्कीच देऊ शकतात। स्वीट कॉर्न, शिमला मिरची, कांदा किंवा टोमॅटो यापैकी कुठल्याही भाज्या तुम्ही यावर टाकून हा मस्तपैकी पिझ्झा छान बनतो। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। आता हा पिझ्झा आपण मस्तपैकी पिझ्झा कटरने कापून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर पिझ्झा कटर नसेल तुम्ही सुरीने देखील हे कापू शकतात। आता आपण हा पिझ्झा बेस मस्तपैकी कटरने कापून घेतलेला आहे। तुम्हाला शंका असेल की खालून हा जळाला की काय, तुम्ही बघू शकता हा पिझ्झा अजिबात जळाला नाही, खालून अगदी छानपैकी ब्राउनीज झालेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे। आता आपण दुसरा सुद्धा पिझ्झा बेस घेऊन त्याचं सुद्धा गार्निशिंग करून किंवा टॉपिंग करून हा तव्यावरच मी मस्तपैकी शिजवून घेत आहे। सांगायचं म्हणजे हा तव्यावर देखील लगेच होऊन जातो, तुम्हाला ओव्हनची देखील गरज नाहीये। तवा फक्त जाड असायला हवा। जर तुमचा तवा जाड नसेल, जर बारीक असेल तर तुम्ही खाली एक प्लेट ठेवायची आहे पिझ्झाच्या खाली, म्हणजे पिझ्झा बेस तुम्ही एका प्लेटवरती ठेवून देखील तुम्ही तव्यावरती ठेवू शकतात। तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स की हा सुद्धा पिझ्झा 2 ते 3 मिनिटांमध्ये झालेला आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये हा पिझ्झा बनलेला आहे। फ्रेंड्स, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर केलंच पाहिजे। चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।